मंडळी, आयुष्यात माणूस दोन गोष्टींना सर्वात जास्त घाबरतो. एक म्हणजे अचानक येणारं संकट आणि दुसरं म्हणजे असं संकट ज्यात आपली काहीही चूक नसते. कल्पना करा, महिन्याचा शेवट आहे, घरभाडं भरायचं आहे, मुलांच्या शाळेची फी भरायची आहे, आई वडिलांच्या औषधांचा खर्च करायचा आहे आणि तेवढ्यात तुमच्या हातात एक कागद येतो. तुम्ही तो उघडतात आणि एका क्षणात तुमच्या पायाखालची जमीन सरकते. कारण त्या कागदावरती लिहिलेलं असतं, या महिन्याभराचं वीज बिल 25,000 रुपये. हो, तब्बल 25,000 रुपये. एका साध्या 1 BHK च्या घराचं 35,000 रुपयांचं वीज बिल. पहिल्या क्षणी वाटतं हे चूक असेल. पुन्हा बिल पाहता, पुन्हा आकडे मोजता, घरातल्या प्रत्येकाला विचारतात, आपण खरंच एवढी वीज वापरली आहे का? उत्तर एकच येतं, नाही म्हणून. मग डोक्यात प्रश्नांचं वादळ सुरू होतं. एवढं वीज बिल आलं कसं काय? आता भरायचं कसं? घर चालवायचं तरी कसं? घर चालवायचं की वीज बिल भरायचं? आणि इथूनच सुरू होतो एका सामान्य माणसाचा असा संघर्ष ज्याचा उल्लेख कोणत्याही बिलावरती लिहिलेला नसतो. कारण बिलाचा आकडा दिसतो, पण त्या आकड्यामागचं तुटलेलं मन दिसत नाही. रात्रभर झोप लागत नाही, घरात शांतता असते, प्रत्येकाच्या मनात भीती असते. कारण एका कागदानं संपूर्ण महिन्याचं गणित बिघडलेलं असतं. मंडळी, आजचा विषय फक्त वाढीव वीज बिलाचा नाही. आजचा विषय आहे त्या सामान्य माणसाचा जो आयुष्यभर प्रामाणिकपणे वीज बिल भरतो, पण जेव्हा त्याच्यावरती अन्याय झाल्याची भावना निर्माण होते तेव्हा त्याला उत्तर शोधण्यासाठी दारोदारी फिरावं लागतं. प्रश्न असा आहे की जर नागरिकांना वेळेवरती जबाबदारी पार पाडली तर त्याला न्याय मिळवण्यासाठी एवढा संघर्ष का करावा लागतो? आज आपण कोणावरती आरोप करण्यासाठी नाही, तर प्रश्न विचारण्यासाठी आलो आहोत. कारण प्रश्न विचारणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि उत्तर देणं ही प्रत्येक सार्वजनिक व्यवस्थेची जबाबदारी आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ही गोष्ट एका 35,000च्या बिलाची नाही, तर ही गोष्ट आहे त्या प्रत्येक घराची ज्याला उद्या असाच धक्का बसू शकतो. तर मंडळी, मी कल्पेश आणि तुम्ही पाहत आहात द मराठी डिकोड. मंडळी, बिल हातात येणं हा फक्त पहिला धक्का असतो, पण खरी परीक्षा त्यानंतर सुरू होते. कारण सामान्य माणूस रागानं नाही तर आशेनं कार्यालयामध्ये जातो. त्याला वाटतं काहीतरी गैरसमज झाला असेल, अधिकारी तपासून सांगतील, चूक असेल तर दुरुस्त करतील. पण अनेक नागरिक सांगतात की इथून पुढे सुरू होतो हेलपाटांचा अंतहीन प्रवास. एका खिडकीवरती जा, त्या ठिकाणाहून दुसऱ्या टेबलावरती जा, त्या टेबलावरून तिसऱ्या अधिकाऱ्याकडे जा आणि शेवटी एकच उत्तर, मीटर टेस्टिंगचा अर्ज करा, आधी शुल्क भरा. आता जरा विचार करा, ज्याच्या हातात आधीच 35,000चं बिल आहे त्यालाच पुन्हा तुम्ही पैसे भरायला सांगितलं जातं. तो शुल्क भरतो, रांगेत उभा राहतो. सकाळ दुपारमध्ये बदलते, दुपार संध्याकाळमध्ये बदलते, पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर मात्र बदलत नाही. घरात कुटुंब वाट बघत असतं, नोकरीवर सुट्टी घेतलेली असते, दिवसाचा पगार बुडवलेला असतो आणि हातात असते फक्त एक पावती. मित्रांनो, सामान्य नागरिकाला मोफत वीज बिल नकोय, सवलतही नकोय. त्याला फक्त एवढंच हवं आहे की त्याच्या प्रश्नाला उत्तर मिळावं. जर बिल योग्य असेल तर त्या मागचं कारण स्पष्टपणे सांगावं आणि जर चूक असेल तर ती वेळेत दुरुस्त व्हावी. पण जेव्हा उत्तरदायित्वाऐवजी फक्त हेलपाटे मिळतात तेव्हा एक माणूस आर्थिकदृष्ट्या जेवढा तुटतो त्याहूनही जास्त मानसिक दृष्ट्या तो खचतो. कारण त्याला वाटू लागतं की या व्यवस्थेत माझं ऐकून घेणारं कोणीही नाही. आणि इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, वीज बिलाचा भार मोठा आहे की सामान्य माणसाच्या मनावरती पडलेला अविश्वासाचा भार? कारण पैशाची व्यवस्था कदाचित काही दिवसांनी होईल, परंतु व्यवस्थेवरचा विश्वास जर का एकदा तुटला तर तो पुन्हा निर्माण करायला खूप वेळ लागतो. आता एका क्षणासाठी त्या कुटुंबाच्या जागी स्वतःला ठेवून बघा. महिन्याचा पगार खात्यामध्ये जमा होतो आणि त्याच दिवशी घर भाडं, EMI, मुलांच्या शाळेची फी, किराणा, औषधं सगळ्यांचं नियोजन सुरू होतं. प्रत्येक रुपयाचा हिशोब करून चालणाऱ्या कुटुंबासमोर अचानक 35,000 रुपयांचं वीज बिल येऊन उभं राहतं.
त्या क्षणी फक्त बँक बॅलन्स कमी होत नाही, तर मनातील आत्मविश्वास देखील डगमगू लागतो. घरातील आई वडील मुलांसमोर काहीच बोलत नाहीत, पण रात्री सर्व झोपल्यावरती पुन्हा एकदा ते बिल हातात घेतात, पुन्हा आकडे पाहतात, पुन्हा कॅल्क्युलेटरने कॅल्क्युलेट करतात, पुन्हा स्वतःला विचारतात, खरंच एवढी बिल वापरली का? आणि प्रत्येक वेळी उत्तर येतं, हे काहीतरी वेगळं आहे. पण त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांना पुन्हा कार्यालयात जावं लागतं. पुन्हा अर्ज, पुन्हा प्रतीक्षा, पुन्हा आशा आणि पुन्हा निराशा. मंडळी, सामान्य माणूस कधी व्यवस्थेविरुद्ध लढायला बाहेर पडत नाही. तो फक्त स्वतःवरती अन्याय होऊ नये म्हणून उभा राहतो. त्याला न्यायालय नको असतं, आंदोलन नको असतं, वाद नको असतो. त्याला फक्त इतकंच हवं असतं की त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं जावं आणि त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालं. कारण प्रत्येक चुकीच्या किंवा वादग्रस्त बिलामागं एक कुटुंब असतं, एक संघर्ष असतो आणि अनेक अपूर्ण स्वप्न असतात. म्हणून हा विषय केवळ वीज बिलाचा नाही, हा विषय आहे त्या विश्वासाचा जो नागरिक आणि सार्वजनिक सेवा यांच्यामध्ये असतो. तो विश्वास टिकवणं ही दोन्ही बाजूंची जबाबदारी आहे आणि म्हणूनच आज सर्वात मोठी गरज आहे ती पारदर्शकतेची, वेळेवर तक्रार निवारणाची आणि नागरिक सन्मानानं वागणूक देणाऱ्या व्यवस्थेची. कारण जेव्हा सामान्य माणूस उत्तर शोधत दारोदारी फिरतो तेव्हा फक्त त्याचा वेळ वाया जात नाही, तर लोकांच्या व्यवस्थेवरील विश्वासही हळूहळू कमी होत जातो. मंडळी, आता प्रश्न कोण बरोबर आहे आणि कोण चूक याचा नाही, प्रश्न आहे जबाबदारीचा. कारण सामान्य नागरिकाची जबाबदारी वेळेवरती वीज बिल भरण्याची असेल तर सेवा देणाऱ्या व्यवस्थेची जबाबदारी तितकीच मोठी असायला. जर एखाद्या ग्राहकाच्या हातात अचानक अवाढव्य बिल आलं तर त्याला सर्वप्रथम स्पष्ट उत्तर मिळालं पाहिजे. जर तांत्रिक बिघाड असेल तर तो वेळेत शोधला गेला पाहिजे. जर बिल योग्य असेल तर त्यामागचा हिशोब नागरिकाला समजेल अशा भाषेत सांगितला गेला पाहिजे आणि जर चूक असेल तर ती शक्य तितक्या लवकर दुरुस्त झाली पाहिजे. कारण विश्वास हा कागदावरच्या लिहिलेल्या आकड्यांनी जिंकला जात नाही, तो वागणुकीने जिंकला जातो. आज वसई विरारमधील अनेक नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे, आमचा ऐकणार कोण? आम्ही वेळेवरती बिल भरतो, नियम पाळतो, जबाबदाऱ्या पार पाडतो, मग आमच्या प्रश्नाला उत्तर मिळवण्यासाठी एवढा संघर्ष का? मित्रांनो, लोकशाहीमध्ये नागरिक हा ग्राहकही असतो आणि हक्काचा भागीदार आहे. त्यामुळं प्रश्न विचारणं चुकीचं नाही, उलट प्रश्न विचारले गेले तरच व्यवस्था अधिक सक्षम, अधिक पारदर्शक आणि अधिक जबाबदार बनते. आज गरज आरोपांची नाही, गरज आहे संवादाची, गरज आहे अशा व्यवस्थेची जिथे एखाद्या कुटुंबाला वाढीव वीज बिलामुळे रात्रभर जागून काढायची लागणार नाही, जिथे कार्यालयात गेल्यावरती त्याला हेलपाटे नाही तर उत्तर मिळेल, जिथे नागरिकाला संशयाने नाही तर सन्मानानं पाहिलं जाईल. कारण वीज ही केवळ एक सेवा नाही, ती प्रत्येक घराच्या आयुष्याचा आधार आहे आणि त्या आधारावरच जर प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर तो प्रश्न फक्त एका बिलाचा राहत नाही, तो संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा बनतो. मंडळी, प्रत्येक महिन्याला वेळेवरती वीज बिल भरणारा सामान्य नागरिक कोणतीही विशेष वागणूक मागत नाही. त्याला मोफत वीज नको, उपकार नको, कोणताही विशेष अधिकार नको. त्याला फक्त एवढंच हवं आहे की त्याच्यावरती अन्याय होऊ नये आणि त्याचा प्रश्न वेळेत ऐकला जावा. कारण एका कागदावर छापलेला आकडा अनेकदा एका कुटुंबाच्या महिन्याभराच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो. मुलांच्या शिक्षणाचा खर्च पुढे ढकलला जाऊ लागतो, घरातील इतर गरजांमध्ये कपात करावी लागते आणि मनात सतत एक विचार सुरू राहतो, हे सगळं नेमकं का घडलं. म्हणून वाढीव वीज बिलाचा विषय हा फक्त पैशांचा विषय नाही, तर विश्वास, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा विषय आहे. प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्यानं पाहिलं गेलं, प्रत्येक नागरिकाला स्पष्ट माहिती मिळाली आणि शंका वेळेत दूर झाल्या तर विश्वास टिकतो. पण जेव्हा नागरिकाला वारंवार हेलपाटे मारावे लागतात तेव्हा त्याचा त्रास केवळ आर्थिक राहत नाही, तो मानसिकही होतो. आजचा हा व्हिडिओ कोणाविरुद्ध निर्णय देण्यासाठी नाही, हा व्हिडिओ एक प्रश्न विचारण्यासाठी आहे. जर सन्मानानं नागरिकाला वेळेवरती वीज बिल भरू शकतो तर त्याच्या प्रश्नाला वेळेवर उत्तर का मिळू नये? जर सेवा देणारी व्यवस्था नागरिकांसाठी आहे तर नागरिकांचा वेळ, सन्मान आणि विश्वासही तितकाच महत्त्वाचा नाही का? हा प्रश्न आज वसई विरार पुरता मर्यादित नाही,
जिथे तिथे नागरिकांना वाढीव वीज बिलांबद्दल शंका, अडचणी किंवा तक्रारींचा सामना करावा लागतो, तिथे तिथे हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. त्यामुळं या विषयावरती शांतपणे पुराव्यांसह आणि जबाबदारीनं आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण बदलाची सुरुवात अनेकदा प्रामाणिक प्रश्नातून होते. आणि लक्षात ठेवा, सामान्य माणूस कधीच अन्यायाची अपेक्षा करत नाही, तो फक्त न्यायाची अपेक्षा करतो. जर व्यवस्था त्याचा आवाज ऐकली तर विश्वास वाढेल, आणि जर विश्वास वाढला तर तीच खरी सर्वात मोठी सेवा ठरेल. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपलं चॅनल द मराठी डिकोडला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.